नमस्कार। आज बनवते ब्रोकोली आणि कॉलीफ्लॉवरचा पराठा, जो की अगदी छान लागतो, पौष्टिक आहे आणि अगदी नरम लुसलुशीत होतो। तर काय करायचं आहे, पहिलं आपल्याला पीठ लागणार आहे। तर गव्हाचं पीठ घेतलंय, थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून छान असा सॉफ्ट डो बनवायचा आहे। हार्ड बनवायचं नाही, हार्ड बनवला तर पराठा छान लाटला जात नाही, त्यामुळे थोडासा सॉफ्ट पाहिजे। थोडंसं तेल घालूया आणि त्याला लावून बाजूला ठेवून द्यायचा 15-20 मिनिटासाठी। आणि ही 15-20 मिनिटं आपल्याला लागणार आहेत बाकीच्या गोष्टी बनवण्यासाठी। तर हे आपण झालेलं आहे, बाजूला ठेवून देऊया। ब्रोकोली आणि कॉलीफ्लॉवर छान धुवून घेतला, पुसून घ्यायचा आणि आपल्याला आता किसून घ्यायचा आहे। आणि जे काही बारीक आजूबाजूला पडलेले तुकडे असतील ते सुद्धा सुऱ्याने छान कट बारीक करून घ्यायचे। आणि हे आपल्याला आता शिजवून घ्यायचं म्हणजे पाणी घालून शिजवायचं नाही आहे। तेल घालायचं, किसलेलं आहे ते घालून घ्यायचं आणि यामध्ये खूप जास्त काही घालायचं नाही, बेसिक मसाले घालणार आहोत। पहिला आधी मीठ घालूया चवीपुरतं, मग लाल मसाला, गरम मसाला आणि हळद इतकं पुरेसं आहे, जास्त काही घालायचं नाही। अगदी जास्त फ्लेवरची गरज नाही आहे, कधी कधी सिंपल बनवलेलं छान लागतं। पाणी घालून शिजवायचं नाही आहे, स्लो गॅसवरती 7-8 मिनिटं ठेवून द्यायचं, वाफेने छान सॉफ्ट होतं। आणि हे आपलं बनून झालं आहे। कोथिंबीर घालायची, पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि एका आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आणि आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तर बघूया पीठ ठेवलेलं कसं झालं आहे ते। पिठाचा गोळा अगदी छान सॉफ्ट झालेला आहे। परत एकदा थोडासा मळून घ्यायचा आणि चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि थोडी छोटीशी जाडसर चपाती बनवून घेऊया। चपाती म्हणजे नाही, थोडीशी लाटून घ्यायची आणि यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जसं लाटता येईल त्या प्रमाणात भरून घ्या आणि आपल्याला सगळ्या साईडने त्याला सील करून घ्यायचं। उरलेलं पीठ आहे ते काढून टाकलं तरीही चालतं किंवा तिथे चिपून लाटलं गेलं तरीही चालतं। छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत तवाही गरम करत ठेवलेला आहे। पराठा जसा लाटून होईल तसा तो आपण आता तव्यामध्ये घालून घेऊया। दोन्ही साईडने छान परतून घ्यायचा आहे, छान फुगतो। पीठ जर तुमचं छान मळलेलं असेल तर पराठा नक्की फुगणार आणि सॉफ्टही बनणार। तर पिठावर आहे सगळं। तर हा आपला पराठा इथे बनून तयार आहे। दोन्ही साईडने शेकून घ्यायचा आणि मग तेल घ्यायचं, ते घालून घ्यायचं, दोन्ही बाजूनी लावायचं आणि बघा छान पराठा फुगलेला आहे, नरम मस्त झाला आहे। रेसिपी नक्की ट्राय करा, कशी वाटली तेही सांगा। आवाज बसलाय सो मला बॅकग्राऊंड म्युझिक टाकून अपलोड केलेला, पण कॉपीराईट आला म्हणून म्हटलं बोलूनच टाकूया आणि हा मी आता परत अपलोड केला आहे। नक्की बघा आणि रेसिपी कशी झाली तेही सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय, टेक केअर।